30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही। भाजप नेत्यांची माहिती। महायुतीमध्ये महापौर पदाबाबत कुठलीही तडजोड होणार नाही। दिल्लीत नेतृत्वाची भूमिका। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपाचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढवल्यामुळे स्ट्राईक रेटवर परिणाम। भाजप जास्त जागा लढली असती तर 100हून अधिक जागा जिंकता आल्या असत्या। भाजपच्या राज्यातल्या नेत्यांची केंद्राकडे तक्रार। समाधान सरवणकरांनी पराभवाचं खापर फोडलं भाजपावर। भाजपच्या काही नेत्यांनी मला हरवावं यासाठी मेसेजेस केले। शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा आरोप। माझ्या पराभवासाठी भाजपची एक टोळी सक्रिय होती, सरवणकरांची टीका। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात राज ठाकरे राहणार उपस्थित। गुरुवारी षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। हॉटेल पॉलिटिक्सवरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात। नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवून ठेवण्याची वेळ काय येते? महापौर महायुतीचाच मग सौदेबाजी का सुरू? राऊतांचा सवाल। महापालिकेच्या रणनीतीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीत। अमित साटम आणि राहुल शेवाळेंमध्ये होणार बैठक। महापौर पदासह महत्त्वाच्या समित्यांवर वाटाघाटी व्हायची शक्यता। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं सादरीकरण पडणार लांबणीवर। बजेट सादर करण्यासाठी 4 मार्चपर्यंत मुदत वाढवून मिळावी, यासाठी पालिकेचं नगरविकास विभागाला पत्र। महापौर आणि इतर पदं निश्चित नसल्यानं प्रक्रियेला विलंब। आव्हाडांना मुंबऱ्यात पाय ठेवू देणार नाही। आव्हाडांना चॅलेंज देणारे युनिस शेख यांची पुढारी न्यूजवर प्रतिक्रिया। तर मुलीला तिकीट नाकारल्यानंतर शेख आव्हाडांविरोधात आक्रमक। दावोसमध्येही मुख्यमंत्री आणि उद्योगपतींची मुंबईच्या महापौर पदाबाबत चर्चा। फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून राऊतांची टीका। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा गटनेता ठरला। गटनेतेपदी अशरफ आझमी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। तर मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट स्थापन। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघरकडे वळला। लाल वादळ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। मागण्या मान्य न झाल्यास रेल रोकोचा इशारा। जळगावात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। नशिराबाद नगरपंचायतीत 2 गटात झाला होता वाद। 2 गटात विटा आणि दगड तसंच लाठ्याकाठ्यांनी हाणामारी। संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गँगवॉर। एक आरोपी पाण्याच्या टाकीत बसलेला लपून। पोलिसांकडून 8 जणांना अटक। नोबेल पुरस्कारानंतर डेन्मार्कच्या ग्रीनलँड बेटावरही ट्रम्प यांचा दावा। ग्रीनलँड बेटावर अमेरिकेचं नियंत्रण असणं जागतिक सुरक्षेसाठी गरजेचं। डेन्मार्क, रशिया आणि चीनपासून बेटाचं रक्षण करू शकत नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य। हार्बर मार्गावर 26 जानेवारीपासून एसी लोकल धावणार। हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल चालवण्याचा निर्णय। सध्या लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल व्हायची शक्यता।